तशी अपूर्वही नाही, पण आपण हिंमत केली नव्हती. विवाह हा समारंभ न करता संस्कार म्हणून पवित्र स्थळावर करण्याची आपली भारतीय आर्यांची परंपरा आहे. आणि अग्नी म्हणजे यज्ञ, समाज, ऋषी, थोर तत्वचिंतक, संत साधू यांच्यासमोर त्यांनी अग्नीला आणि देवाला साक्ष ठेवून एक प्रतिज्ञा करायची असते की एका मुलीला एका जीवनातून दुसऱ्या जीवनात प्रवेश करायचा असतो. तो अनोखा, अनोखी संपूर्ण आयुष्य ज्या ठिकाणी जोडून झालेलं आयुष्य ज्या ठिकाणी घडवलं ते सगळं चालून एकदम अपरिचित अशा ठिकाणी सगळं आयुष्य घालवायचे. आणि त्या ते सर्वात खाली सुखावण्यासाठी म्हणून ही जी सगळी युक्तिशास्त्र वगैरे शास्त्र ही 100% नाही. मनुष्य जीवनात जास्तीत जास्त 40-50% तेव्हा त्याचा परिणाम असतो. आणि म्हणून कधीच्या आशीर्वाद देवाचे थोडा मोठ्याचे संचित प्रेमान काळात पूर्वजन्मीच्या ऋणांवरून आणि नियती या सगळ्याच्या बेरीज झाल्यानंतर ते जीवन तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञानरित्या जवळजवळ 100% होतं. आणि त्याचा सगळा आतल्या आर्याचा विचार करून हा संस्कार करताना देव, अग्नी, यज्ञ, थोर ऋषी म्हणून सत्पुरुष संत जन, ते थोर समाज चिंतक आहेत, समाज सेवक आहेत, समाजाविषयी ज्यांच्या कणाकणात एक जाणीव आहे, अशा सगळ्यांच्या सदिच्छा आशीर्वाद. आणि या जो महिला वर्ग आलेला असतो या विवाहाला ती बाई नंतर आपली तुलना करते. आपण कुठे जन्माला आलो, कुठे नांदतो, या चंद्राचे सगळ्या कष्ट करून अशा मनात पत्र शंका येत जातात. आणि आज तर या दोन व्यक्तींच्या विचारात एक खोल घरी तयार झाले. आपण लग्नाला जातो, अक्षता टाकतो, लग्न होतात, पण ही लग्न सुखरूप होतात का, ते सुखी झालेच का नंतर आपल्या देखत हा प्रकार घडलेला आहे. आपल्या देखत ही घटना घडलेली आहे, ज्याला त्यांच्या जीवनाला आपण पण जबाबदार आहोत. ही जबाबदारीची जाणीव समाजात आज तरी निर्माण झाली आहे का? मी स्पष्ट म्हणतो नाही. फक्त एक समारंभ जायलाच पाहिजे त्यांचं नाव ठेवतील, एका दबावा आणि भीतीपोटी आपण या सगळ्या कार्यक्रमाला जातो. पण मला असं म्हणायचं याच्यात आपण थोडा बदल केला पाहिजे. आपण जरा थोडी काळजी घेतली पाहिजे. समजा तुझं त्या मुलीला काही त्रास झाला, जे लग्नाला असलेली माणसं आहेत यांनी त्यांना असं विचारलं पाहिजे त्या मुलांना मुलीचा आपण प्रतिकार करता म्हणून या इतर दबावापेक्षा सामाजिक दबावाची माणसं जगावर येतात. आणि म्हणून सामाजिक भावना समाजात एकरूप होणं, व्यक्ती आणि समजून यांचं समीकरण हा जो आपला मूळ उद्देश आहे, त्या उद्देशाला अनुसरून इतर सगळे महाराजांची सेवा केलेली मंडळी आहे. आपल्याला हा आपल्या सगळ्या केंद्रांवर महाराष्ट्रात आपली 152 केंद्र आहेत. केंद्राच्या
लग्न करायचं कमीत कमी प्रत्येक केंद्रात एक तरी असा विवाह झालाच पाहिजे असा मला आपल्याला एक प्रेमाचा हट्ट आहे. आणि तो होताना आपण सगळी चौकशी करायची. म्हणून माझी पत्रिका तुम्हाला बघताना पाहिजे असेल आणि त्याने असा मला विचारलं का हो गुपचूप तुमचं विषय आहे टाकायला तर म्हणलं तो माणूस की नाही गुपचूप भावामध्ये आम्ही सगळं विषय करून गेलो. तुम्हाला उद्या आठवण काय कारण नसतं काही दाखवू नको म्हणलं बाबा माझ्या मनापासूनच तिथे लिहिलेलं आहे. नाटक म्हणून तिथे लिहिलेलं नाही. मला नाटक आणत तुम्ही विचार तेव्हा असं काही करू नका. तर त्याचा उद्देश हा आहे की या पैशाच्या प्रतिष्ठेतून मूल्याच्या प्रतिष्ठेतून मोठेपणाच्या आज 30, 32, 35, 35 वयापर्यंत मुलींची वय झाली. मुलांची वय वाढत चालली. हा आपला आपल्याला मला उल्हास मिळत नाही म्हणून मुलींची गाव वाढली तर आपल्या तिला मुलाला पैसे द्यायचं उद्याला आपल्याला जायचं म्हणून या ज्या वेळचे प्रश्न आहेत ते आपल्याला सोडायचे. कुणी एखादा आशा करता एखादा पैसे घेईल आणि मग तो काही करेल असं आता राहिलेलं नाहीये. आणि म्हणून आपण त्याचा अंतर्वाणीदृष्ट्या विचार करून ते संस्कारनिष्ठ पद्धतीने जर आपण आपल्या केंद्रातून सुरुवात करूया आणि मला खात्री आपण वैयक्तिक विवाह सामुदायिक विवाह आपण परवा पुण्याला एका पक्षाने 350 सामुदायिक विवाह एका ठिकाणी केले. त्याला धन्यवाद. माझं काय म्हणणं की ते अशा लोकांचे विवाह केले की ज्यांचा जो काहीही नव्हतं त्याच्या संसाराची भांडी सुद्धा त्या संस्थेने दिली. मी तुम्हाला म्हणत नाही आपल्याला सगळ्यांची ओळखी कुठली मुलगी कुठला मुलगा घरात कसं साधन कसं हे जमेल का आपण सर्वांनी विचार करून या गोष्टी केल्या पाहिजे. आणि एवढ्याकरता हा कार्यक्रम आयोजित करण्याचा जो मला हेतू होता तो एवढाच होता की एका मी तुमच्या सर्वांच्या चरणाने तपस्येने यज्ञाने पवित्र झालेली ही यज्ञभूमी आहे. आणि त्या पावित्र्यतेत आपण निमित्त करतो हे आपल्या सगळ्या केंद्रावरती करायचं याची कृपया घ्यावी. तत्पूर्वी आता लवकरच काढतो मूळ संस्काराच्या सगळ्या सुरुवात आपल्या इथं आलेली सेवेकरी मंडळी मी स्वागत आभार वगैरे नाचतो मला येत नाही तर मला आमच्या काय घ्यायला आपण मानवून घेणं होत नाही. पण शिवाय जी कोणी एकच मंडळी म्हणजे स्वतःला पाहणं होतं तरी साधं आमच्या आभार असं कोणी मला म्हणून आहे. म्हणून जी कोणी आपण थोडं सुरू त्या मंडळीवर ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि त्याबद्दल मी तरुणी आणि मोरे या परिवारातर्फे सर्वांचं स्वागत करतो. आपण पुन्हा एक विनंती आहे की या कार्यक्रमाची शांतता पाळून आणि तुम्हाला कळायला की साधारण 1 ते 2 पर्यंत कन्याला विवाह होऊन माझ्या फक्त कधी आणि भाग हे कार्यक्रम होणार आहे. आणि त्याचबरोबर 1 वाजता जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. मी पुन्हा विनंती करणार नाही तिकडच्या दरवाजा बंद केलेला आहे. कुठलीही गाडी जाऊ शकणार नाही. सर्वांना देवावरच मला आणि तो नैवेद्याचा प्रश्न सगळ्या तुम्ही प्रत्येकामध्ये आणि वाट करून